नमस्कार प्रेक्षकांनो, ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये या अंजली वर्तकचा काळा चेहरा अपूर्वाच्या समोर आल्याने अपूर्वा आता एक मोठा निर्णय घेणार आहे. तर प्रेक्षकांनो, अंजली वर्तक ही अपूर्वाला घेण्यासाठी आलेली असते आणि घरात आल्यानंतर सगळ्या कानेटकर कुटुंबाशी तिचे वाद सुरू असतात. अपूर्वाच्या मूल न होण्याच्या निर्णयामागे अंजली वर्तकचाच हात आहे असं सुवर्णाला आधीच माहीत असतं आणि म्हणूनच ती या सगळ्या गोष्टीचा जाब विचारते. आणि हा सगळा वाद चालू असताना शेवटी अंजली वर्तक कबूल करते की हो, मला शशांक आणि अपूर्वाचं लग्न बिलकुल पटलं नाहीये, आत्ता पण पटलं नाहीये आणि अपूर्वाने जर मूल जन्माला दिलं तर ती यातच अडकली जाईल. तेव्हा मग सुवर्णा आई बोलते की तुम्हाला त्या दोघांना वेगळं करायचं हे सांगा ना, आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं करताय. तेव्हा ती हो बोलते, मी यासाठीच करते की या दोघांना मला अजूनही वेगळं करायचंय. माझ्या मुलीला इथे मला ठेवायचंच नाहीये. आणि हे सगळं अपूर्वा ऐकते आणि तिला खूप मोठा धक्काच बसतो. अपूर्वाला वाटलं होतं की माझ्या काळजीसाठी अंजली वर्तक हे सगळं करत आहे, परंतु ती तिला आणि शशांकला वेगळं करण्यासाठी सगळे डाव रचत असते. आणि यानंतरच ती तिला बोलते की आता जो काही डिसिजन घेईल हा मी एकटीने घेईल, तुझा यामध्ये काहीच संबंध नाही. त्यानंतर मग अपूर्वा तिच्या तोंडावर सांगताना दिसणार आहे की मला हे मूल हवे आणि मी या बाळाला जन्म देणार म्हणजे देणारच. यानंतर रागारागाने अंजली वर्तक तिकडून निघून जाते.